नाही म्हणजे मला समजलं नाही, इतक्या अर्जंट काऊन बोलावलं? एकदम इमर्जन्सी मीटिंगचा संकेत पाठवला तो हा म्हणजे 6 वाजता कायची इमर्जन्सी मीटिंग आहे? मग समजूच नाही राहिलं काय झालं एक तर. अरे थांबा ना, सगळ्याला सांगतो मी. आपल्याला एका जणाचा गेम करायचा म्हणजे त्यासोबत गेम खेळून गेम करायचा, बरं असं काही नाही. तर कसं आहे, ते जरा जास्ती पचर करते शाळेत. मी पुढे 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 करते. मास्तरनं मला सांगितलं तर स्वतःच उभं राहते आणि सांगते, आणि उभं राहिला ना मागून पेन्सिला टोचते. म्हटलं बाबू असं लयच म्हणजे पेन्सिला पेन लय म्हणजे लयच त्रास देऊ राहिला मला शाळेत. ते त्याचा म्हणजे गेम करायच लागते शाळेत. काय त्याला हाणता येत नाही. शाळेत मारला की अजून मग त्याच्या बापाला बोला म्हणते, नाही तर मास्तरला सांगते. मास्तर अरमान कुठेत मग. तर मग त्याला आता असा गेम करायचा आहे आपल्याला त्यासोबत. मग कसं आहे, मग आपली टीम असली तर मग त्याला बरोबर आपण गेम करू शकतो त्यासोबत. समजलं? म्हणजे गेम करायचा काय नेमकं मला समजलंच नाही. म्हणजे करायचं काय तरी, म्हणजे काय मारायचं का कसं? हा म्हणजे असं बलावाचं भुलवाचं आणि तिकडे वाराकडे नेऊन कुतराचं. म्हणजे गाठात लोही लागायला असं हाणाचं का त्याला गटारात नाही. एकतर कसं आहे, आता लय पाणी सांगितलं, गाठा गिटाला एवढं चांगलं कुचर कातल करू, पांढरा शर्ट घालून याला त्याला चांगलं कुचर कातल करायचं आहे असं ना. अरे तसं नाही ना, एकदम मारलं तर त्याला वैकू येते ना, लेकरांना मारलं म्हणून. त्याला भुलवायचं ना, पहिले बरोबर गेम करायचं. त्याला गेम खेळत त्याला न्यायचं राज्य, त्याचा लंबा राज्य न्यायचं त्याच्यावर, आणि तिकडे कुतराचं. हा म्हणजे असं लंगडत राहिलं यार, म्हणला तर मारा पाटकाळात नाही. त्याला म्हणा धक्का लागला असं झालं. लंगड घोडी पूर्णाची पोळी धक्का जाऊन मारायचा, जाणून गाठा म्हणजे गाठात पाडास त्याले, कपडे भरवायचे त्याचे असं ना. हो ना, आपण राज्य खेळाले म्हणजे कोणता राज्य न्यायचा त्याला इतक्या दूर? असा कोणता गेम आहे राज्य न्यायाले? आता कसं आहे, क्रिकेटमध्ये तर राज्य येत नाही कडे, कबड्डीचं राज्य येत नाही. क्रिकेट आणि कबड्डी सोडून द्यायला गेम, दुसराच गेम आहे ना. तू माहित नाही का ते आपण गेम खेळत असतो ते? कोणता रे बा? आजकाल तर निवड मोबाईलवर पबजी, फ्री फायर हेच तर गेम आहेत. कोणता गेम आहे अजून काय समजत नाही मला. आले का बरं बा, आमच्या बाबांना आम्हाला मोबाईल घेऊन दिला. तुला घरी आधीपासून मोबाईल आणून तू पागल झाला का जरा? मोबाईल मोबाईलातलेच गेम माहिती वाटते तुलाच निवड. हा पबजी काय ते फ्री फायर काय अजून कोणता असेल क्रिकेटचा कायचा काय? अरे पकांड्या गोळ्या माहित नाही का तुला? काचा हा मला माहिती आहे. मी खेळत असतो. मी लहानपणी खेळू, म्हणजे आता शाळा चालू झाल्यापासून नाही खेळलो, पण मी खेळत असतो. मला माहिती आहे. हे बघा मला माहित तर आहे, पण जास्ती मला खेळता येत नाही. मग कसं आहे, तुम्ही माव राज्य घुमवसान म्हटलं. त्यासोबत गेम करा, सोबत मास्त गेम करून टाकसान म्हटलं तुम्ही. माव राज्य नाही आला पाहिजे. ते पाहिजे तुमच्या हिशोबाने. कसं आहे, मावर नाही राज्य आला, फक्त त्याच्यावर राज्य आणायचा. समजलं का? हो ना, मला माहिती आहे ना. मला 1 नंबर पकांड्या उडते आपल्या एका, म्हणजे कपकन पकांडी उडते डायरेक्टच. हा तर आपल्यावर राज्यात नाही अजून, या दोघांवर येत नाही. हे जरा खेळतात त्याच्यावर राज्य येत नाही. राहिला विषय तुझ्या टेन्शन नको, त्यावर मी खेळायचं. ते तुला कच्चा निंबू बनवून टाकायचं, बरोबर गेम करायचा ना आपली एककी. त्याला मग हे ठेवू, अपक्ष ठेवू आपण, आहे की नाही? ते काही करा तुम्ही, सरकार ठेवा का अपक्ष ठेवा, तरी मला फक्त महाराज्य नाही आला पाहिजे. मी आधी सांगतो बा, मी खेळत नाही आता अजून. मग कसं नाही रे, तू टेन्शन नको घेऊ. तेव्हा राज्य येऊच नाही ना मी. त्याच्यावर राज्य आणायचा आणि चांगला घुमटत नाही अजून राज्य त्याचा, आहे की नाही? आणि तिकडे कुत्रा असते. पण मग ते समजलं मला. ते काय मारायचं म्हणाले, म्हणजे कोणा राज्य आणायचा? हा अबे ते डुब्या नाही का, डुब्या महावर्गातल्या डुब्या, माझ्या काकाच्या घराच्या बाजून घर आहे त्याचं, ते डुब्या. ते डुब्या खाल्ले का? लय शिल्लक खायले का असते? मी म्हणजे असं शाळेत जातो ना, तर काही नाही म्हणत राहते मग रस्त्यानं. लय शिल्लक खायले का? त्याला कुत्राच लागते. बरं झालं त्याला घेतलं तर पिरियडवर. हो ना बा, आता मला सांगा, मी तुमच्यापेक्षा 1 वर्षाला लहान हो का नाही? हा आम्हाला डब्बा लवकर भेटते, म्हणजे दुपारची खिचडी लवकर भेटते. येते भाऊ माझ्या वर्गात येते, मला कागद मागते, दे म्हणते तुझ्या वर्गाजवळ आहे म्हणते खिचडीच्या, आणि तिथून वरून काय डब्बा आणत नाही. माझ्या वयाच्या पैसे खोली पैसे, माझ्या वयाचे कागद फाडून येते म्हटलं भातासाठी. मग काय तर म्हणूनच ना त्याला कुत्राच लागते. त्याला कसं एकदा बत्ती पाहिजेच. लयच म्हणजे ते लय डेअरिंग टाकू राहिला आजकाल शाळेत. कुताळ झाली पण. नाही मार म्हणजे मी मार लागतो म्हणा, पण त्याला घेऊच आज पिरियडवर घेऊ आता उद्या. हा मग काय तर उद्या रविवार आहे, टेन्शन नाही. सकाळीच चाललं जातं नाश्ता गिष्टा करून, आज तुम्ही चहा खाऊन 8-9 वाजता बस माझ्या दारात आपण चालू करू गेम पकांड्याचा. मग त्याच्या राज्य आणून मग निघाले दामटत राज्य चांगलं, आहे का नाही? चांगलं तिकडे मोकळ्यात जाऊ देऊ. चालते तर समजलं का? उद्या सकाळी मी 8 वाजता येतो तुमच्या घरी. बोलावले चहा घे खाऊन, ब्रेड गीट खाऊन, नाश्ता करून, पोहे घे खाऊन रेडी राहायला म्हटलं तुम्ही. समजलं? रेडी एकदम रेडी. तर जातो मग मी आता. अजून घरी बाबा येतील खपकावतील मला. जातो मग मी. जा सगळे जण. समजून पण नाही तुम्हाला प्लॅन समजला ना? सांगू नका फक्त कोणाला. 8 वाजता येतो मी, रेडी राहायला 8 वाजता. हो. काकू, ओ पुष्पा काकू डुब्या घरी, डुब्या म्हणजे ईश्वर आहे घरी. ईश्वर कोण वय रे ते? डुब्या म्हणणार कोण वय रे ते? थांब आली मी. बापा आजी आहे तिकडे घरी. आजी डुब्याने म्हटलं ईश्वर म्हटलं ईश्वर. का रे शेंगोयाले का? तू केस पाय ना काय त्याले का शेंगोयासारखे आहेत सरे, आणि माया नाताले डुब्या म्हणून राहिला नाही तू? हा बुडीत मारता नाही लवकर. काय जायचा वेळ गावात नाही सारखा टाइमला बुडीनं मारावं का नाही? चटकन झालं ना म्हणा. वया केस पण झाले चालली मोठी लेकाची. नाही ना आजी, ते डुब्या निघालं लेकर शाळेत त्याला डुब्याच म्हणतात ना. मग आता कसं आहे, ते निघते फ्लो मध्ये. बरं मी काय म्हणतो, त्याला द्या ना पाठवून. झालं नाही नाश्ता पाणी? काल म्हणे बा ते पाखंड्या गोळ्या खेळायला तो म्हणे, कचऱ्या गोळ्या. तर मग आम्ही सगळे लेकर आलो. तर मग त्याला द्या पाठवून. मग माझ्या घरापाशी तर ते गल्ला मग्गा गिग्गा केला या म्हणा. मग त्याला बस झालं माया चहा पाणी झालं, ब्रेड खाल्ली मी आणि पोहे खाल्ले. म्हटलं दम दाबला, टेन्शन नाही. 12-1 वाजता घोर नाही. चाल मग आणतो. 12 वाजता घरी आला पाहिजे म्हटलं तू. भलावाचं काम नाही पडलं पाहिजे. त्याचे जर आलं ना काळीनं घेईन म्हटलं मग मी. समजलं नाही तुला रे ईश्वर?
जी मला नाही ना एक वाजता येतो मी. तू टेन्शन नको, काळी गिरी काय आणू नको बाबा, अजून मारत बसून मला. तर 1 वाजता मी बराबर येतो. आता मी नाश्ता केला, पोहे खाल्ले, ब्रेड खाल्ली, आता भूक नाही लागत मला 1 वाजेला का. आणि त्या घरापाशीच खेळतो मी. हा अय मी काय म्हणतो, मला त्याला भूक लागली, बिस्किटा पुढा गिफ्ट देतो म्हटलं तुझ्या घरचा. नाही तर घेसान खाऊन लपून तुम्ही, आणि त्याला काही देसान नाही. पाहिजे फक्त. नाही आज जेवणच आपल्या घरी. खेळणं झालं की जेवण, त्याला जेवण करून पाठवतो. टेन्शन नका तुम्ही. तेच म्हटलं. चाल ईश्वर चाल मग. हा चाल ना मग. तोंड पावर आला तर ती चाल लवकर. पायदा म्हटलं, भांडण गिंड करू नका, नाही तर मग सगळे जण मिळून नाताल कुठसान म्हटलं. पायदा फक्त. काही झालं त्याला तर मग सांगतो तुम्हाला सगळ्याले. नाही ते पंतप्रधानला जेवढी सिगारेट नसते तेवढी सिगारेट त्यांना काय ठेवतो आम्ही. टेन्शन नको घ्यायची. ये इकडून ये. पाहिजे तिकडे सोयाबीन तुमचं सरपा राहतील बरं म्हटलं. तिकडे इकडे मोकळ्या जागेतून ये ना बा. तिकडे कुठे सरपा घेतात जातं बा. अजून मर्शिंग गिर्शिंग सरप देशील तर बा आमच्या गडवा हे. लवकर ये चाल लवकर. आला रे कावेले का तू तर म्हणस घरापाशी खेळायचं आपल्याला. इकडे काय आणलं वावरा घेवरात कोकस्तानातले का मराले इकडे फालतू अजून खपका सांगले का मला तुम्ही सगळेजण मिळून. काय सांगतात बा तुमचं. काय लेका माणूस असतो. अरे तसं नाही ना. तो पाहिला ना आपल्या घरापुढे कॉन्क्रीट टाकला होता. तर ती मग्गा होते का मला सांग. पकडा खेळायला ती मग्गा होते का. मग वावरात मी मोकळी जागा आहे म्हटलं आपल्या इथं कोट्यापाशी. चला मग वावरातच खेळू. हे तर आंधी चालतेच. मग म्हटलं चला इकडेच खेळू आहे का नाही. टेन्शन नको घेऊ. इथं पाणी गिनी हे सगळं व्यवस्था ही आहे म्हटलं. टेन्शन नको, काय होत नाही. काय यायला चिडवतो मी. आता खपका नाही पाहिजे मला इकडे एकट्यात घेऊन. तसं काही टेन्शन नाही म्हणा. आपली आजीला भांडगोडी आहे म्हणा. त्याने हात जर लावला तर उद्या संध्याकाळीच त्याच्या घरी आजीला घेऊन जातो भांडायला मग त्याच्या मायबाबासोबत. काहीच करत नाही मला. हे बघा आता सांगतो. राजा मी अग्गा मी बा मला खेळू देता. आता खेळतो नाही. मी अग्गा नसेल तर मी खेळत नाही म्हटलं. तुम्ही पाहत बघा तुमचं काय असते. अरे पण उतरा लागेल ना. अग्गा कसं काय तू उतरायचं नाही का मग. म्हणजे खास राहिले का तू तर. हे बा मी उतरत नाही म्हटलं. तुम्ही पाहत बसा काय असते. मी उतरतच नाही. मी खेळत नाही. चाललो मी घरी. घरी नाही जाऊ लागेल. नाश्ता बत्ती बसणार आहे. याला घरी जाऊ दिल्यावर मग कसं होईल. नाही याला पहिलं करायला की आम्हाला करायला. पाय मग तू काय असते तुला. बरोबर थांब. मी या लेकराला विचारतो काय म्हणते लेकर. अजून मग कसं आहे मी बोलून बसा मला राजी द्या लागेल. अरे ते म्हणते का मी एक गाव म्हणते. बाकीच तुम्ही तिघं उतरा म्हणते बा. मी नाही दुसरं येत म्हणते. मी एक गाव म्हणते. अजून मग कसं आहे म्हणते महाराज ज्याला तुम्ही घरून सांग म्हणते. मी एकच राहतो म्हणते. मग कसं करू रे. अरे नाही तर घरी जातो म्हणते. ते एकाचं हुशारच आहे नाही. थांब म्हणा बाबा. तुला इतकी बत्ती बसणार आहे म्हणा. थांब म्हणा. आता तू मेलास रे म्हणा. तू त्या तंगडा गिंगडा मोडतो म्हणा. थांब म्हणा. अरे आरामशीर ना बाबा. अजून ऐकू जाईना त्याला. आरामशीर बोल ना. त्याला म्हणा ठीक आहे म्हणा. चालते म्हणा. तू अग्गर आहे म्हणा. आपण उतरून घेऊ बयाच. मग मी सगळ्यात आखरी येतो आणि तू दुसरा आणि त्याला तिसरं करून टाक. मी देतो एक राज्य पहिला. मग त्याच्यावर राज्य आणून त्याला पुताडू. समजलं. बरं मग तू म्हणता ना तू आखरी आहे ना. ठीक आहे मग. काय झालं तुमचं सांगा मग लवकर मला. होणार बा. तू पहिला मी दुसरा आणि चिंट्या तिसरं आणि ते आखरी ते देतो म्हणते मग राज्य. काय आहे का नाही. कसा घ्यायचा निर्णय असं आहे का नाही. जमलं मग चला मग खेळू. अरे रडू कोण राहिला. अबे चिंट्याले का रडू काय राहिला. काऊन माझं बाबू. कुठे दिसलं नाराज आहे त्याला का. सांग का मग आई सांग का. का बे नाव जर सांगितलं म्हटलं अतून तुला डबल दिसला ना अरमान कुताई म्हटलं. नाव सांगायचं नाही म्हटलं माझ्या बाबू. घरी गेल्यावर सांगितलं ना तू मेलास मग डबल. खेळ चालू आहे. चांदी भांडायला खेळ चालू करून दिला कुठं आहे का नाही. का रे माझ्या काकाच्या पोराला काय म्हणून राहिला रे तू. का बे अबे काय करतो रे तू. संतराले का चालला मोठा. सांग का बाबू काय करतं. बाबू लेकराच्या वाडी जाता नाही. घेणं लेकराच्या वाडी जाता नाही. थांब सगळे जण मारते. तुला आता थांब. तुम्ही रे तू आता लेकराच्या वाडी जाता. जाशील काढ लेकराच्या वाडी. कोणी येऊ दे ना. आज तू आजी आली ना तरी भेट नाही आम्ही. आजी आली तरी भेट नाही. आज तर तू गेला रे. लय वाटी जात का तू लेकराच्या. आज गेला तू.